प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांनी जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. नमस्कार, मी जयेश संजय मोरकुटे. आपल्या परिसरातील चर्चेत असलेल्या, श्रेय घेण्यासाठी चर्चेत असलेल्या ननवरे चौकातील डीपी रस्त्यावरती आहे. बाणेर बालेवाडी ही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये 2002 मध्ये समाविष्ट झाली. 2008 मध्ये 1 नोव्हेंबरला या गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन लागू झाला. आपण जर का या डीपीच्या अलाइनमेंट कडे बघितलं तर ही अलाइनमेंट जो केलेला डीपी होता त्यानुसार नसून ही चेंज केलेली आहे. ही अलाइनमेंट चेंज केल्यामुळे एका शेतकऱ्याच्या हातीमध्ये हा रस्ता जास्त शिफ्ट करण्यात आला, जेणेकरून ज्यावेळेस या शेतकऱ्याला माहिती झालं तर त्यावेळेस 2016 मध्ये या शेतकऱ्यांनी कोर्टाचा दरवाजा वाजवला. कोर्टात गेल्यानंतर आपल्या सर्वांना जसं माहिती आहे वर्ष हे केस चालूच राहते. पण कोण होते ते नेते ज्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही शिफ्टिंगचे कामं करवली एका बिल्डरच्या फायद्यासाठी. या 2-3 जर का बिल्डिंग आपण बघितल्या तर ह्या बिल्डिंगांच्या ज्या मोजणी आहेत आणि ज्या सँक्शनिंग ड्रॉइंग्स आहेत त्या जुन्या डीपी नुसार आहेत. आता हा बदल कसा काय झाला? हा ननवरे चौकाकडनं येणारा डीपी रस्ता जर का आपण याची अलाइनमेंट बघितली तर पुढे जाऊन आपल्या लक्षात येईल की हा क्रॉस मध्ये टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला समजून येते की बिल्डरच्या फायद्यासाठी काही नेते मंडळींनी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी हाताशी धरून हे काम करून दाखवलं. ते कोण नेते होते याच्यावरती आपल्याला खोल चौकशी गरजेची आहे. हा रस्ता मुळात रखडलाच नसता जर का डीपी नुसार याची अलाइनमेंट असली असती आणि तसं केलं असतं. तर गेल्या 10 वर्षांपासून ह्या रस्त्याचा प्रश्न पेंडिंग राहिला फक्त आणि फक्त काही लोकांच्या स्वार्थासाठी. त्याच्यासाठी नागरिकांना जे गेल्या 10 वर्षांपासून त्रास झालेला आहे याचं उत्तर ह्या नेत्यांनी द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की याच्यामुळे होतंय असं की किया शोरूमच्या चौकामध्ये एवढ्या वर्षांपासून जे ट्रॅफिक कंजेशन आपल्याला बघायला मिळालं तर त्याचं एकमेव कारण आहे हा डीपी रस्ता जो चुकवला गेलेला आहे. त्यावेळेस हे आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस बारकाईने विचार केला पाहिजे. एक चुकीचा लोकप्रतिनिधी आपले हेच कामं 10-10, 15-15 वर्ष पुढे रखडून टाकतो त्याच्या स्वार्थासाठी. तर नागरिकांनी नक्की या गोष्टीचा विचार करा. धन्यवाद.